नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश अजूनही बेशुद्ध असतो. त्याला शुद्ध येत नसते. भूमी त्याला बाथरूममध्ये बेसिनच्या जवळ उभं करते आणि त्याच्या चेहऱ्यावर सारखे सारखे पाण्याचे हबके मारत राहते. परंतु तरीही आकाशला शुद्ध येत नसते. भूमी म्हणते, आकाश प्लीज लवकर उठ, प्लीज डोळे उघड, काहीतरी बघण्याचा प्रयत्न कर, प्लीज बोल आकाश. आकाश म्हणतो की नाही भूमी, नाही, प्लीज असं काहीच होत नाही आहे, मला बरं वाटत नाही आहे. परंतु इथे सगळेजण वैतागलेले असतात. अभिजित आणि रागिनी यांना मात्र खूप मजा येत असते. क्लायंट हे आकाशवर संतापलेत आणि त्याच्याशी बोलायला तयार नाही हे पाहून आता इथे सगळेजण म्हणतात की नाही, असं तर कधी होत नाही. क्लायंट आजपर्यंत थांबले नाहीत, कारण आकाश माझ्या प्रत्येक वेळेला वेळेवरच हजर आहेत. कधीपर्यंत ते येणार आहेत? नाही म्हणजे ते नेहमी वेळेवर असतात. आता यावेळेला त्यांना काय झालं? आतापर्यंत कधी त्यांनी आम्हाला वाट वगैरे बघायला लावली नव्हती, परंतु आज काय झालंय? आकाश महाजन असे आज का करतायत? असे सगळेजण प्रश्न विचारत असतानाच तिथे भूमी येते आणि भूमी म्हणते की येतील, आकाश महाजन नक्कीच येतील. आता भूमीला पाहिल्यावर रागिनी आणि अभिजितचा चेहरा पूर्णपणे पडतो. भूमी येते आणि म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आकाश महाजन जरा एका कामामध्ये व्यस्त आहेत, म्हणूनच त्यांना इथे येता येत नाही आहे. त्याच वेळेला इथे आता रागिनी अभिजितकडे रागाने बघते आणि म्हणते की झालं, ही इथे कशी काय तडमडली काहीच कळत नाही. तेव्हा भूमी म्हणते की ॲक्च्युली काय आहे ना, मी भूमी महाजन आहे, आकाश महाजन यांची बेटर हाफ. त्यामुळे आता आकाश महाजन हे तुमच्यासमोर प्रेझेंटेशन सादर करणार होते आणि यंदा आमचं 60वं वर्ष आहे. महाजन गारमेंटचं अगदी विश्वविक्रमी हे 60वं वर्ष हे कारकिर्दीमध्ये आहे आणि इतक्या वर्षांमधला महाजन गारमेंटचा जो काही प्रवास आहे तो आकाश महाजन तुमच्यासमोर अगदी व्यवस्थितपणे मांडणार होते आणि त्याच्यासाठी त्यांनी अगदी छान असं प्रेझेंटेशनही तयार करून ठेवलेलं आहे. परंतु थोड्या कारणास्तव त्यांना यायला उशीर होतोय, म्हणूनच हे प्रेझेंटेशन जे आहे ते मी भूमी महाजन म्हणजेच जनार्दन महाजन यांची सून आणि आकाश महाजन यांचे वडील यांची ही कंपनी त्यांनी तेव्हापासून ती चालू केली आणि आत्तापर्यंत आकाश महाजन ते अगदी व्यवस्थितपणे पुढे चालवत आहेत. त्यासाठी जी त्यांनी एव्ही तयार करून ठेवलेली ती एव्ही मी तुमच्यासमोर आज दाखवू इच्छिते. आणि नमस्कार, मी भूमी महाजन आज तुमच्यासमोर ती सगळ्यांसमोर एव्ही सादर करते आणि त्यामधून आपलं महाजन गारमेंट कशाप्रकारे पुढे आलं आणि कशाप्रकारे त्याचं काम झालं त्याचं सगळं दाखवण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून आजच्या कॉन्फरन्समध्ये सहर्ष स्वागत करते, असं म्हणून भूमी सगळ्यांना हात जोडते आणि तिच्या त्या कॉन्फिडन्स आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे सगळ्यांना अगदी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि सगळेजण तात्पुरते तरी थोडेफार शांत होतात आणि भूमीचे एव्ही बघण्यासाठी ते सगळे तयार होतात. तर इथे भूमीला पाहत असताना सगळ्याजणांना एक वेगळाच आनंद मिळालेला असतो, कारण भूमीची पॉझिटिव्हिटी आणि आकाशला वाचवण्याची शक्ती यामुळे आता इथे सगळ्यांनाही शांत बसावं लागलेलं असतं. परंतु इथे रागिनी आणि अभिजित यांची चिडचिड होत असते, कारण ही अचानक इथे कशी आली आणि हिला ही बातमी कोणी दिली हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. परंतु कोणालाच काही माहीत नसतं की मनूने अगोदरच सगळं काही भूमीला सांगून ठेवलेलं आहे आणि भूमी म्हणत असते की चला आता मी तुम्हाला एव्ही दाखवते, त्यामधून आपल्याला सगळं काही सिद्ध होईल. तेवढ्यातच आता सगळे म्हणतात की हो मॅडम ठीक आहे, आपण निदान सुरुवात तरी करूया, आकाश महाजन नाही आहेत तोपर्यंत. तेव्हा भूमी म्हणते की येस. आणि तेवढ्यातच आता रागिनी विचार करते की ही इथे अचानक कशी काय पोचली. तिच्या मनात विचार येऊ लागतो की आता ही इथे बाया पोचली आहे, तोवर आपण एक काम करूया, आपण आकाशपर्यंत जाऊन पोहोचूया, म्हणजे नक्की समजेल की आकाश हे सगळं काय करत आहे. कारण आकाश कुठे गेला आहे हे तर कळत नाही आहे, बहुतेक हिने त्याला लपवून ठेवलं असणार असं तिच्या मनामध्ये सुरू असतं. तेव्हा आता भूमी म्हणते की लेडीज अँड जेंटलमॅन, आता मी तुमच्यासमोर ते प्रेझेंटेशन एव्ही सादर करत आहे. त्याच वेळेला आता भूमी ही लाईट्स ऑफ करायला जाणार असते. तेवढ्यात आता रागिनी अभिजितला म्हणते की चल आपण जराच बाहेर जाऊन बघूया आकाशचं काय चालू आहे ते. म्हणूनच आता दोघेजणही अलगदच बाजूला होत असतात. तेवढ्यात आता भूमी म्हणते की एक मिनिट रागिनी मॅडम आणि अभिजित सर. रागिनी मॅडम, कसं आहे ना, आत्तापर्यंतचे जे महाजन गारमेंटचं यश आहे त्याच्यामध्ये तुमचाही अगदी मोलाचा वाटा आहे, म्हणूनच तुम्ही दोघंही या प्रेझेंटेशनमध्ये थांबावं अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे. कारण तुम्हीही या कंपनीला खूप मोठा हातभार लावला आहे आणि या कंपनीच्या यशामध्ये तुमचाही खूप मोठा हातभार आहे. म्हणूनच आजच्या या कॉन्फरन्सचे साक्षीदार, आजच्या या सुवर्ण सणाचे साक्षीदार तुम्हीही व्हावं अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे. त्यामुळे प्लीज हॅव अ सीट असं म्हणून मी मुद्दामच भूमी त्यांना बसायला सांगते, जेणेकरून आकाशपर्यंत त्यांना पोचता येऊ नये
किंवा आकाशवर आणखी काही प्रयोग त्यांना करता येऊ नये. म्हणूनच मग आता भूमी ही त्या दोघांनाही बसायला सांगते आणि आता अगदी नाईलाजास्तव रागिनी आणि अभिजितला तिकडे बसावे लागते. आणि ते एकमेकांकडे बघत अगदी भोळे चेहरे करत ते प्रेझेंटेशन बघण्याखेरीज त्यांच्याकडे काही मार्ग उरत नाही. नंतर आता भूमी म्हणते की ठीक आहे, आपण आता प्रेझेंटेशन सुरुवात करू. आणि भूमी लाईट्स ऑफ करते आणि आकाशचा जो कॉम्प्युटर असतो, आकाशचा जो लॅपटॉप असतो तो ओपन करते आणि त्या लॅपटॉपमधून आता ती प्रेझेंटेशन सुरू करते. आकाशने सुरुवातीलाच महाजन गारमेंट्स असं त्यांचं जे नाव असतं, ब्रँड असतो, तो छानपैकी लोगो बनवून त्या एवीची सुरुवात करायला लावलेली असते. त्याच वेळेला इथे आता सगळेजण ते बघायला सुरुवात करतात आणि भूमी ते सगळेजणांच्या चेहऱ्यावर भाव टिपत असते की कसं काय आहे. परंतु सगळ्यांचे चेहरे अगदी समाधानी वाटत असतात आणि भूमी त्यांच्याकडे बघत असते. परंतु क्षणातच तिच्या डोक्यात विचार येतो की आत्ता थोड्या वेळ तरी मी यांना एव्हीमध्ये रमवून ठेवलं आहे, परंतु मला आकाशकडे बघितलं पाहिजे. त्याला थोड्या वेळाने का होईना इथे यावंच लागेल. म्हणून भूमी आता अलगद बाहेर पडते आणि ती येऊन आकाशकडे बसते आणि आकाशला विचारते की आकाश, काय झालं, तू ठीक आहेस ना, बरं वाटतंय का तुला? आणि आकाशच्या डोक्याला तिने अगदी घट्ट रुमाल बांधलेला असतो, कारण त्याचं डोकं फार जड झालेलं असतं. आकाश म्हणतो की भूमी मला खरंच त्रास होतोय, मला काहीच कळत नाही आहे, अगं माझं डोकं अगदी गरगरत आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, प्लीज उठून ऐकण्याचा प्रयत्न कर ना, मी तुला काय सांगते, मी तुला काय बोलते ते समजण्याचा प्रयत्न कर. अरे आकाश, आजचं प्रेझेंटेशन हे आपल्यासाठी खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यावरून आपलं पुढच्या कंपनीचं भवितव्य ठरणार आहे आणि ते आपल्याला धोक्यात घालून कसं चालेल. म्हणून आकाश प्लीज लवकर उठ आकाश. तेव्हा आकाश डोक्याला हात लावून असतो आणि म्हणतो की भूमी, काय करू मी, मला खरंच काही कळत नाही आहे, काय करू कसं करू काहीच समजत नाही आहे, मला काही कळायला मार्गच नाही आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश असं बोलू नकोस. अरे बाहेर सगळेजण तुझ्या प्रेझेंटेशनसाठी थांबलेत. अरे सगळेजण म्हणत आहेत मला की आकाश कुठे आहेत, आकाश महाजन कुठे आहेत. आजपर्यंत तुझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये तू अशा प्रकारे कधीही वागला नव्हतास, इतकाच बेजबाबदारपणे त्या क्लायंटला कधीही तू थांबवू दिलं नव्हतंस. परंतु आज ते सगळं घडतंय. आकाश, मी कशी बसी त्या लोकांना सावरलं आहे, त्यांना तुझ्या प्रेझेंटेशनची एवी लावून दिली आहे मी आकाश, ती प्ले केली आहे. तोपर्यंत तरी तुला उठावं लागेल, तेवढाच वेळ आहे तुझ्याजवळ आणि त्याच वेळामध्ये तुला उठावं लागेल आकाश. तुला स्वतःच्या पायावर उठून तुला तिथे ते सगळं प्रेझेंट करण्यासाठी आकाश महाजनलाच जावं लागेल. परंतु आकाश डोक्याला हात लावत असतो. आकाश म्हणतो की भूमी, तुझं सगळं समजतंय, पण मला काय करू, त्रास होतोय सगळा. तेव्हा भूमी म्हणते की आकाश बघ, तुला आत्तापर्यंत हा त्रास कळत होता किंवा मी तुला काय बोलते ते तुझ्यापर्यंत पोचत पण नव्हतं, परंतु आता मी जे काही बोलते ते निदान तुला कळतंय तरी की मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच थोडं तुला बरं वाटते, तू कवर होतोयस. प्लीज आकाश बाळा, हां उठ लवकर उठ. अरे आपल्याकडे फार वेळ कमी आहे, असं कधी होऊ देऊ नकोस. आजपर्यंत तुझ्या बाबांनी कंपनी मोठी करण्यासाठी कोणते कोणते कष्ट उपसलेत ते आठव, काय काय त्रास सहन केला आहे तुम्ही सगळ्यांनी ते प्लीज आठवा, सगळं आठव. हा बाळा आकाश उठ, असं म्हणून ती त्याला उठायला सांगते. आणि आकाश म्हणतो नाही भूमी, नाही, माझ्याच्याने होणारच नाही आहे, प्लीज मला माफ कर. तर इथे भूमी पुन्हा खचते. भूमी म्हणते की आकाश असं प्लीज म्हणू नको की तुला जमणार नाही, तुला काही करून हे सगळं जमवावंच लागेल आकाश, काही झालं तरीही तुला हे करावंच लागेल, तुझ्याशिवाय हे प्रेझेंटेशन कोणीच देऊ शकत नाही. आणि महाजन गारमेंट्सचं जे काही आपल्या शहरात, आपल्या देशात किंवा बाहेरगावी जे नाव आहे ते या प्रेझेंटेशनमुळे आणखीन पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे जर तू हे नाही दिलं तर तुला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे घे आकाश राजा, पाणी पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आता ती त्याला पाणी देखील थोडंसं प्यायला देते आणि मग आता तो पाणी पितो आणि थोडं पाणी प्यायल्यानंतर म्हणतो की बस भूमी, मला बस झालं, असं म्हणून तो ग्लास बाजूला करतो. आणि तरीही त्याचं तोंड अगदी वेगळंच असतं, म्हणजे जे अभिजितने त्याच्यावर प्रयोग केलेला असतो दारू, त्याचप्रमाणे ड्रग्ज, याने त्याला खूपच त्रास होत असतो. भूमी त्याला हाताला धरते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते की उठ आकाश, मी तुला हवं तर हेल्प करते. तरीही आकाशला उठता येत नाही, पुन्हा त्याचं डोकं धरून तो तसाच बसलेला असतो. आता इथे भूमीला मात्र टेन्शन येतं की पुढे आता काय करायचं. इथे प्रेझेंटेशनची एवी ही सुरू असते आणि रागिनी सगळ्यांकडे रागाने अगदी बघत असते. आणि मग आता अभिजित म्हणतो की नेमकं हे काय करत असेल, मला वाटतंय ही भूमी इथे अगदी शिताफीने सगळ्यांसमोर एवी लावून देऊन तिथे आकाशपर्यंत गेली असेल आणि मुद्दामच ती आकाशकडे जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असेल, तो उठतोय का हे पाहण्याचा ती प्रयत्न करत असेल आणि म्हणूनच आपल्याला इथे अशी बसवून गेली, ती अडकवून गेली. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर रागिनी म्हणते की हो अभिजित, खरं तर ही भूमी अगदीच चलाक निघाली, बघितलं ना, मला वाटलं त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघाली ही मुलगी. आपल्याला वाटलं की आकाशला आपण अडकवू, आकाश काही येऊ शकणार नाही आणि तशा अवस्थेत सगळ्यांसमोर येईल, परंतु तिने बघितलं ना काय केलं.
मला तर वाटतंय की मगाशी आकाश इथे रूमपर्यंत पोहोचत होता ना, तेवढ्यातच तिने त्याला गाठलं आणि त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन गेली असणार आणि इथे सगळं हँडल करून पुन्हा त्याला ती चेअरअप करायला गेली असणार. मी तुला सांगतो, असं आता अभिजित देखील आईला म्हणू लागतो. नंतर रागिनी म्हणते की करू दे, काय करायचं ते करू दे. परंतु आकाश काय इतक्या लवकर शुद्धीवर येत नसतो. आकाशला एवढी दारू पाजली आहे की तो शुद्धीवर येणं आता कठीणच आहे. तो शुद्धीवर येणारच नाही आणि भूमीचा मात्र पुन्हा पचकाच होणार आहे. बघ तू, असं रागिनी आता अभिजितला म्हणते आणि म्हणते की पण भूमीला मानलं पाहिजे. यावेळेला तिने बरोबर डाव साधला आणि पुढे आली. परंतु ती काही करू शकणार नाही, कारण ही एवी दाखवण्याखेरीज तिच्याकडे काही नाही आणि तिला आपल्या या इंडस्ट्रीमधलं काय कळतंय, डोंबल काहीच कळत नाही तिला. मग त्याच्यामुळे ती काहीच सांगू शकत नाही. हे एक्सप्लेन फक्त आकाश करू शकत होता आणि तो आता कुठल्या अवस्थेत आहे हे तुला माहिती आहे. म्हणूनच आता आपण आकाशबद्दल काहीच बोलू शकत नाही, कारण आकाशला हे प्रेझेंटेशन द्यायला इथे यायला जमणार नाही आहे. तर मग काय करणार आहे ही भूमी काहीच करू शकत नाही, असं आता रागिनी ही त्याला बोलून दाखवत असते. आणि मात्र आता अभिजित म्हणतो की आई तू पण शांत हो, काहीच होणार नाही. तेव्हा भूमी पुन्हा पुन्हा आकाशला उठवण्याचा, त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. म्हणते आकाश उठ उठ, बस झालं, नको, आता हे उठावंच लागेल तुला. आकाश तू असा विचार कर, हा आत्तापर्यंत तुझ्या कारकिर्दीचा किंवा बाबांचा नाही तर आपल्या बाळाचा विचार कर आकाश. आणि बाळाचा विचार करूनच तुला पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. काहीही झालं तरीही तुला असं हरता कामा नये. जर आज तू हरलास तर तू हरला असं होणार नाही, तर आपलं बाळ हरलं असं होईल. आणि आपल्या बाळाच्या नजरेमध्ये तू मला झिरो नाही तर हिरो हवा आहेस आकाश, आणि त्यासाठी तुला आपल्या बाळासाठी उठावं लागेल. आज जर तू हरलास ना आकाश, तर आयुष्यभर तुला तुझ्या बाळाच्या नजरेमध्ये हे सगळं बघावं लागणार की माझा बाबा हरला, तो उठू शकला नाही किंवा तो प्रेझेंटेशन देऊ शकला नाही. आणि या सगळ्यामुळे आपल्या बाळाच्या मनात तुझ्याविषयी काय निर्माण होईल मत, त्याचा जरा विचार कर आकाश. आणि त्याच्यासाठी तुला उठावं लागेल आकाश. उठ, आपल्या बाळाची तुला शपथ आहे, त्याचप्रमाणे माझी देखील. माझ्यासाठी आणि बाळासाठी तुला उठावंच लागेल आकाश, असं म्हणून ती त्याला आता बाळाचं नाव घेऊन शब्द देण्याचा प्रयत्न करू लागते. आणि आकाश उठेल अशी आशा तिला लागून राहते. आणि म्हणूनच आता ती म्हणते की हां आकाश उठतोयस ना, असं म्हणून ती त्याला उठायला सांगते. आणि बाळाच्या नावामुळे आकाश देखील आता उठायला लागतो. आणि मात्र त्याला बरं वाटत नसतानाही भूमी त्याला म्हणते की आकाश इकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ, म्हणजे तुला जरा बरं वाटेल, तुला कळेल की तुला पुढे काय करायचं आहे आणि या सगळ्यामधून तुला बाहेर यावं लागेल आकाश. असं करून ती त्याचे केस वगैरे व्यवस्थित करू लागते आणि त्याचे कपडे वगैरे सगळं काही नीट करू लागते. आणि म्हणते की आकाश हे बघ, आता तुला लवकर बरं व्हावं लागेल आकाश, कारण तुला हे प्रेझेंटेशन द्यायचे. त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत असतं. भूमी स्वतःच्या पदराने त्याच्या डोळ्यातले ते पाणी पुसते आणि त्याला नीट करण्याचा प्रयत्न करते. परंतु त्याच्यावर इतका जास्त त्या अल्कोहोलचा प्रभाव झालेला असतो, त्याच्या शरीरावर ती इतकी मिसळलेली असते की त्याला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो. भूमी त्याला उठवून थोडेसे 2 पावलं चालवण्याचा पण प्रयत्न करते, परंतु तरीही आकाश उठत नाही. आकाश पुन्हा जाऊन खुर्चीवर पडतो आणि पुन्हा त्याचा तोल जातो. तर आता भूमी पुन्हा एकदा हरलेली असते. काय करावं हे तिला काही सुचत नाही. ती म्हणते की आता आकाशचं मी काय करू, प्रेझेंटेशन देणं तर गरजेचं होतं. आता ती एवी देखील संपत आली असेल असा विचार आता भूमीला येत असतो. त्याच वेळेला आता इथे एवी संपली असं रागिनी जाहीर करते आणि भूमी त्याच वेळेला डॉट तिकडे पोहोचते आणि ती पुन्हा समोर येते. आणि ती समोर आल्यानंतर आता भूमी हे ते एवीचं प्रोजेक्ट बंद करते आणि लाईट्स ऑन करते. आता त्यातला एक मॅडम म्हणू लागतात की भूमी मॅडम, आता तुमचं प्रेझेंटेशनची एवी देखील संपली आहे. आम्ही सगळं काही पाहून देखील घेतलं, परंतु तरीही आकाश महाजन आहेत कुठे, अजूनही ते आले नाहीत. हे ऐकल्यानंतर आता रागिनी मात्र खूप खुश होते. परंतु इथे आता आकाश हा बेशुद्ध असतानाही त्याच्या डोक्यामध्ये भूमीची वाक्य फिरत असतात. भूमी म्हणालेली असते की आकाश काहीही कर, तुला उठावं लागेल, उठ आकाश उठ, आपल्या बाळासाठी तरी तुला उठावं लागेल. या सगळ्या विचारांनीच आता आकाश अगदी हरल्यासारखा होतो. आणि भूमी म्हणते की आकाश असं नको करूस, आज जर तू आला नाहीस तर आपण हरू, आपलं बाळ हरेल. असं म्हणून आता ती त्याला पूर्णपणे उठवण्याचा प्रयत्न करत असतानाच आकाश आता उठण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि तो प्रयत्न करत असतानाच आकाशला आता कसं तरी व्हायला लागतं. आकाश उठतो आणि म्हणतो की नाही, तुला उठावंच लागेल आकाश उठ. आणि तो कसा तरी तिथून उठतो. स्वतःचं शर्ट जे असतं ते व्यवस्थितपणे तो इन करून घेतो आणि केस अव्यवस्थित अगदी नीट करतो आणि स्वतःच्या हाताचे स्लीव्स वगैरे सगळं काही ठीक करत असतो. बाहेर बघतो तर तिथे भूमी वगैरे नसते. मग तो म्हणतो की नाही, मला गेलंच पाहिजे. आता तो स्वतःचं शर्ट वगैरे इन करतो, कपडे नीट करतो आणि खाली जे कोट पडलेलं असतं ते कोट घेतो आणि नंतर तो पुन्हा पुढे पुढे चालत येतो आणि दरवाजापर्यंत चालत येऊन पुन्हा आकाशचा तोल जातो आणि आकाश तिथेच जमिनीवर आता खाली पुन्हा पडतो आणि पुन्हा कोसळतो.
आणि आकाशची अशा प्रकारे पुन्हा एकदा शुद्ध निघून गेलेली असते आणि पुन्हा एकदा तो बेशुद्ध पडतो. तर इथे भूमी एकावर एक संकट झेलत क्लायंटच्या समोर तोंड देण्यासाठी उभी असते. रागिनी आणि अभिजितला आनंद होत असतो की भूमीला आणि आकाशला हे क्लायंट आता एंटरटेन करणार नाहीत, ते ऐकून घेणार नाहीत. तेव्हा सगळे मॅडम म्हणतात की ठीक आहे, आपण आजचं ही मीटिंग अशा प्रकारे जाहीर करतोय की आकाश महाजन अजूनही आलेले नाहीत. तेव्हा भूमी म्हणते की ते एका कामामध्ये आहेत. तेव्हा ते म्हणतात की आपण मीटिंग अबॉर्ट करू. रागिनी म्हणते की 1 मिनिट, मीटिंग प्लीज अबॉर्ट करू नका, मी जरा जाऊन बघते आकाश काय करतोय. त्याच वेळेला इथे आता रागिनी ही मुद्दाम जाता जाता भूमीच्या मागे जाते आणि म्हणते की भूमी, हरलीस तू, हरलीस भूमी. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम आणि मी कधीही हरू शकत नाही. तेवढ्यातच समोरून एक आवाज येतो, गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमेन. त्याच वेळेला आता समोर आकाश महाजन खुद्द हजर असतो. आता तेही पूर्ण शुद्धीवर आणि स्वतःच्या पायावर आणि अगदी व्यवस्थित टापटीप. आता त्याला असं पाहिल्यानंतर सगळ्यांना मात्र जबरदस्त धक्का बसतो. आता रागिनी ही बघतच राहते की आकाश स्वतःच्या पायावर उभा कसा. तरी ते भूमी देखील तिच्याकडे बघते आणि म्हणते की बघितलं ना, माझ्या प्रेमावरचा विश्वास. असं म्हटल्यावर इथे आता सगळेजण आकाशकडे बघायला लागतात आणि आकाश हा समोर येतो आणि म्हणतो की आय एम व्हेरी व्हेरी सॉरी फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला इतकं सगळ्यांना मी पहिल्यांदा वाट बघायला लावली, कारण मी तुम्हा सगळ्यांना इतका त्रास दिला आहे, माझ्यामुळे हा वेळ बघावा लागला आहे, त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. परंतु काय ना, एक मोठा प्रॉब्लेम होता. तेव्हा मग सगळे विचारतात की आकाश महाजन, तुम्ही ऑफिसमध्येच होतात, मग इतका वेळ काय करत होतात. तेव्हा भूमी म्हणते की ते ॲक्च्युली काय आहे ना सर, आमचा जे काही फॉरेनर कस्टमर आहे म्हणजे इंटरनॅशनल क्लायंट, त्याच्या डिलिव्हरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तर त्याचाच इश्यू आकाश महाजन सॉल्व करत होते. आणि कसं आहे ना की आपले कस्टमर आहेत ते आपले देव असतात. त्याच्यामुळे त्यांची काही क्वेरी असेल, जरी बाहेरगावचे किंवा आपल्या देशातले, कारण ते आपले कस्टमर आहेत आणि कस्टमर इज अ किंग आणि गॉड, म्हणूनच आपण त्यांचा देव म्हणून स्वीकार करतो आणि त्यांच्या काही क्वेरी आपल्याला सोडवायच्याच असतात. या इंडस्ट्रीमध्ये आपण त्याच्यासाठीच तर आहोत, राईट ना. असं म्हणून सगळ्यांना ती बोलते. तेव्हा मग आता सगळ्यांनाही तिचं म्हणणं पटतं. आकाश म्हणतो की हो, ॲक्च्युली त्यांच्या डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम झाला आणि त्यांची क्वेरी मी सोडवत होतो, म्हणूनच मला जरा उशीर झाला. त्याच्यासाठी खरंच मला माफ करा, मी तुमच्यासमोर सगळ्यांसमोर दिलगिरी व्यक्त करतो. तेव्हा आता सगळ्या जणांना पटतं की आकाशने काही मुद्दाम केलेलं नाही, परंतु एका कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच हा त्याने वेळ घेतला. मग सगळेजण कन्व्हिन्स होतात आणि मग आकाश म्हणतो की येस, तुम्ही कन्व्हिन्स झालात त्याबद्दल खूप थँक्यू. आणि आपण आता महाजन गारमेंटच्या 60व्या वर्षाच्या ज्या काही प्रेझेंटेशनची आपण सुरुवात केली, म्हणजेच भूमी मॅडमने तुम्हाला जे काही दाखवलं, त्यानंतर आता मी जे प्रेझेंटेशन आहे तुमच्यासमोर योग्य रीतीने मांडणार आहे. आणि नंतर मग आता आकाश ते प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो. एक एक सगळे कॉन्फरन्समध्ये कन्व्हिन्स होत असतात. आकाश ज्याप्रमाणे सगळं काही कन्व्हिन्स करून त्यांना प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो, त्याने सगळेजण आता खूपच खुश असतात आणि आकाशचे पॉईंट्स अगदी मुद्देसूद नोट डाऊन करत असतात. आता ते नोट डाऊन करत असताना रागिनी मात्र सगळ्यांकडे बघत असते आणि कोणाला आकाशपासून काहीच प्रॉब्लेम नाही हे पाहून तिला मात्र खूपच आता तिळपापड होत असतो. तर इथे भूमी ही हळूच बाजूला बाहेर निघून जाते. रागिनी मात्र चिडते आणि म्हणते की काय जादू केली या भूमीने काय माहिती. हा आकाश जो उभंही राहू शकणार नव्हता, तो आकाश स्वतःच्या पायावर उभं राहून आज प्रेझेंटेशन देतोय. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश म्हणतो, भूमी झालं तुझं सगळं, तू आईशी बोलतीस का, तिच्या केबिनमध्ये गेली होतीस. तेव्हा ती म्हणते की हो, त्यांच्याशी जे काही बोलायचं होतं ते मी बोलून घेतलं, परंतु आत्ता मी तुझ्याशी बोलते. एक गोष्ट लक्षात ठेव, आज जो काही तू दारू प्यायलास ना, ती पहिली आणि शेवटची. जर इथून पुढे तू दारू प्यायलास तर लक्षात ठेव, मी आणि बाळ त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात नसू. कारण बाळाचा विचार कर, जर तू हे सगळं केलंस तर मला ते अजिबात चालणार नाही. आणि जेव्हा तू पुन्हा दारू घेशील तेव्हा तुझा आणि माझा शेवटचा संबंध संपलेला असेल. असं म्हणून भूमी आता आकाशला ताकीद देते आणि भूमीला या दिलेल्या ताकीदमुळे आकाशला आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि भूमी ही आकाशच्या आयुष्यातून कायमची निघून जाण्याची धमकी देखील त्याला देते. आणि या धमकीमुळे आकाश पूर्णपणे हादरून गेलेला असतो. तरी ते पारितोष टेक्स्टाईलमध्ये आकाश आलेला असतो. तेव्हा आता भूमी जॉईन करते. पारितोष सर म्हणतात की गुड मॉर्निंग भूमी मॅडम, हे आहेत खुद्द महाजन गारमेंट्सचे ओनर आकाश महाजन आणि यांच्याशी आपल्याला काम करायचे. तुम्ही यांना ओळखता का. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही, मी यांना ओळखत नाही आहे, परंतु त्यांच्याबरोबर काम करायला खरंच खूप बरं वाटेल, आवडेल मला. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आपण यांच्याशी काम करणार आहोत. तेव्हा पारितोष म्हणतो की येस, आपण यांच्यासोबत काम करणार आहोत. आता भूमी म्हणते की खरंच यांच्या कंपनीत काम करणं मलाही खूप आवडेल. असं म्हणून आता भूमी ही आकाशकडे बघत असते आणि आकाशला देखील या भूमीची नव्याने ओळख झालेली असते, भूमी देसाईची.
त्यामुळे दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात आणि आकाशही आता भूमीच्या नोकरीबद्दल कन्व्हिन्स झालेला असतो. सगळे प्रश्न सुटत आलेले असतात. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.